जय महाराष्ट्र मंडळी. तारीख आहे 28 जानेवारी 2026. दादाच्या अपघाती निधनामुळं सबंध महाराष्ट्र हादरला होता. वेळ आहे 3:09. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सांत्वनास्पर भेट म्हणून सुनेत्राताई पवार यांच्या भेटीला होते. आणि एकीकडं सबंध महाराष्ट्र दुःखात असताना अजूनही कल्पना सहन होत नव्हती, ही गोष्ट, ही विचार ॲक्सेप्ट व्हायला तयार नव्हते की दादा आपल्यात नाही आहेत. तर दुसरीकडं त्यांचेच सहयोगी सहकारी मंत्रालयात बसून त्यांच्या नसण्याचा फायदा घेत होते. काही फायली फिरत होत्या. हे केवळ एका अधिकाऱ्याचं नाही, तर यामध्ये काहीतरी नेटवर्क, मोठं नेटवर्क अधिकाऱ्यांचं होतं आणि त्यांनी बऱ्याच साऱ्या फायली फिरवल्या. काही फायलींना मंजुरीही देण्यात आली. म्हणजे एखाद्याच्या जाण्याने एकीकडं महाराष्ट्र स्तब्ध होतोय, तर एकीकडं काही लोकांचे फायदेही झालेले दिसून येत आहेत. तब्बल 20 संस्था आता अल्पसंख्याक झाल्या होत्या. त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला होता आणि त्या 20 संस्थेमध्ये 75 शाळा आहेत ज्या की आता अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. हे केवळ एकट्या अधिकाऱ्याचं काम नाही आहे, यामध्येही नेटवर्क आहे. मग नेमकं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरंच अल्पसंख्याकाचा दर्जा मिळवण्यासाठी शाळेला या पातळीवरती जायची गरज होती का? इतका काय फायदा होतो शाळेंना किंवा संस्थेला एखाद्या अल्पसंख्याक दर्जा मिळवला तर? आणि हे जो काही प्रकार घडलेला आहे आणि तो उघडीस आलेला आहे, त्यानंतर पालकांचा तर संताप झालेलाच आहे, परंतु शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्याचाही संताप झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी खुद्द त्या निर्णयावरती स्थगिती दिलेली आहे. संपूर्ण प्रकार पाहून घेणार आहोत थोडक्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत जाऊ द्या. त्यामुळं या संस्थेची खरी चित्र त्यांच्यासमोर येतील. चला तर माहितीला सुरुवात करूया. मंडळी, हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. गोष्ट आहे 12 ऑक्टोबर 2025 रोजीची. त्यावेळेस ह्या विभागाकडं माणिकरावजी कोकाटे माजी मंत्री होते. त्यांच्याकडं या गोष्टी होत्या. त्यांनी या निर्णयावरती स्थगिती आणली होती. त्यानंतर हा निर्णय अजितदादांकडे सोपवण्यात आला आणि 28 जानेवारीला जसंही दादाचं निधन झालं, काही लोकांनी आता या फायलींना पुढं सरकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही मिळालं. आता जवळपास 20 संस्था आहेत महाराष्ट्रामधल्या ज्यांना की अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला. आता या 20 संस्थेमध्ये तब्बल 75 शाळा येत आहेत ज्यांना की अल्पसंख्याकांचा दर्जा मिळाला आहे. आता या 75मध्ये एक अशी संस्था आहे ज्याच्या सगळ्यात जास्त शाळा आहेत, म्हणजे 25 शाळा आहेत. ते म्हणजे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल्स. याची जी संस्था आहे त्यांना सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे. मग नेमकं बघूया की इतकी काय घाई होती किंवा इतकं शाळांना का महत्त्वाचं झालं आहे अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी. सगळ्या त्याचे बरेच सारे फायदे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे जर का तुमची संस्था अल्पसंख्याक असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे जी शिक्षक भरती करायची असते. आता जर तुम्ही ग्रांटेड शाळा असाल किंवा खाजगी शाळा असाल, शिक्षक भरती करून घ्यायची असेल तर तुम्हाला TET पात्र झालेल्या शिक्षकांना भरती करून घ्यावी लागते. परंतु जर तुम्ही अल्पसंख्याक संस्था असाल तर तुम्हाला त्याचं बंधन राहत नाही. म्हणजे तुम्ही कुणालाही शिक्षक म्हणून भरती करू शकता. त्याच्याकडनं कितीही पैसे तुम्ही देणगीच्या स्वरूपात घेऊ शकता. त्याच्यावरती कसलाच सरकारचा नियंत्रण ठेवता येत नाही. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही शिकवायचं, जसं शिकवायचं, ज्याला काढायचं आहे, ज्याला ठेवायचं आहे, हा सगळा मनमानी कारभार हा संस्थेचा असतो. त्यामुळं संस्था पसंती देतात ह्या अल्पसंख्याक दर्जेचा. मग संस्था अल्पसंख्याकामध्ये जाती कशी? तर जर का तुमची संस्था आहे त्यावरती जे बॉडी मेंबर्स आहेत ते 50% जास्त मेंबर्स, 51% जास्त मेंबर्स जर का अल्पसंख्याकामधनं येत असतील तर ती ट्रस्ट ही अल्पसंख्याकासाठी काम करते किंवा अल्पसंख्याकाच्या विकासासाठी काम करते असं नमूद केलं जातं. मग अशा संस्थेला दुसरा फायदा काय होतो तर भारतामध्ये अधिनियम 2009च्या हिशोबानं शिक्षणाचा मूलभूत अधिकार याच्या अंतर्गत 25% जागा राखीव ठेवल्या जातात. प्रत्येक खाजगी शाळेमध्ये ज्यांचं कुणाचं आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल पालक आहेत त्यांच्या पाल्याला तुम्हाला ॲडमिशन्स हे शिक्षणमध्ये द्यावंच लागतं. मोफत शिक्षण तुम्हाला हे द्यावंच लागतं. आता या RTच्या कायद्यातनं सुद्धा तुम्हाला बाहेर निघता येतं, तुमच्यावरती बंधन ठेवता येत नाही आणि त्यामुळं बऱ्याच साऱ्या शाळांना फायदा होतो आहे. मान्य आहे जरी सरकार पैसे भरत असेल, परंतु त्यांना काही उशीर होत असेल किंवा त्यांना अपेक्षित आहे तेवढे पैसे मिळत नसतील, त्यामुळं ही किंवा संस्था त्यांचं कल असतो की अल्पसंख्याक किंवा RTमधनं बाहेर निघण्याचा. आता यामुळं पालकांचा मनस्ताप काय होणार आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तब्बल 1 लाख विद्यार्थी दरवर्षी RT मार्फत शिक्षण घेतात महाराष्ट्रामध्ये. तर त्या 1 लाख विद्यार्थी म्हणजे पालकांना आता पर्याय राहिलेला नाही आहे. जर तुमच्या घराशेजारी शाळा होती आणि आता ती अचानक दिसत नाही आहे तर तुम्हाला मनस्ताप होणार. तुमचं जे काही शिक्षणाचा अधिकारांतर्गत जे मोफत शिक्षण होणार आहे ते करता येणार नाही.
आता ह्याचा निर्णय कुठंपर्यंत आला, याचा जसाही उलगडा झाला आहे ABP माझा न केला किंवा आणखी वेगवेगळ्या चॅनल्सवर न केला आहे आणि त्याचा बातमी लावून धरल्यामुळं कुठंतरी मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी पोहोचली आहे आणि आता त्या निर्णयावरती स्थगिती देण्यात आलेली आहे. आता या स्थगितीचा पुढं काय परिणाम होईल, कारण त्याच्यावरती CIDची चौकशी होणार. एकटा अधिकारी इतकं सारं काम करू शकत नाही आहे, तर मग कोणकोणतं नेटवर्क होतं, त्यांनी कुणी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, ज्याचे हातं आहेत त्यांना पकडण्यात येईल, त्यांना जाब विचारण्यात येईल, त्यांच्यावरती कारवाई होईल ती होईल. परंतु यानंतर लवकरात लवकर ज्या शाळांनी या प्रकारे मायनॉरिटीचं स्टेटस मिळवलेलं आहे, अल्पसंख्याकाचं स्टेटस मिळवलं आहे, त्यांच्यावरती स्थगिती आणून किंवा त्यांचा निर्णय बाद करून परत त्यांना नॉर्मल स्टेटसमध्ये देऊन RT मधनं घेता येतं का? आणि तसं झालं तर तब्बल 1,00,000 पालकांचं भविष्य जे आहे किंवा त्यांचं जे आर्थिक मदत आहे ही होऊ शकते. त्याबद्दल जे काही अपडेट्स असतील ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मला मान्य आहे, मी समजू शकतो पालकांचाही मनस्ताप वाढत आहे, परंतु या सरकारी बाबी आहेत, त्यांना वेळही लागणारच आहे आणि RTची प्रक्रियेला तसाही उशीरच होतो आहे आणि दरवेळेस नवीन काहीतरी खोडा नवं समोर येतो आहे आणि त्यामुळेही विलंब होत आहे. त्यामुळे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही अपडेट्स असतील याच्या संदर्भात पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जय महाराष्ट्र.